ब्रेकअप हुआ था हाँ। तो यहाँ ये अपना जीव देने आया था 1 2 3 4 हम 5 लोगों ने और 6 हाँ। 5 लोगों ने बच्चा कर 6 लोगों ने बच्चा कर हाँ। इसको बच्चा गाया हाँ। और उसने फिर गाना गाया हाँ। क्या गाना गाया पता है क्या आपको? हाँ नहीं नहीं पाकरा आजाद केलं. एक मिनिट असं नाही भाऊ पहिल्यापासून बघा कसे आहेत सगळे. तर स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. हे बघा हा राज पलीकडचा स्वप्नील आणि आम्ही जस्ट चाललो आहे कारगर हिल्सला. आणि काय नाही भाई संडे होता ठरवलं चाललो आणि इकडे बाहेर हायवे. अरे थंडी तर एवढी पडली बाबा रे बाबा इतकं गार लागतं ना इकडं. पण तुम्ही नुसतं धुका बघा किती पडलं आहे त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावा थंडी किती असेल. आणि ऑलरेडी आम्हाला अर्धा तास लेट झालं होतं. पुढं चौघजण जाऊन थांबले होते. ते फोन करू राहती इतकी तापली काय सांगायचं तुम्हाला. आणि ठीक आहे ना तापणं गरजेचं कारण त्यांचं पण चुकत नाही भाई. टायमिंग तो जो ठरवलेला ना त्या टायमिंगला आम्ही पोहोचू शकलो नाही. मग त्यामुळे काय जस्ट चाललो चालत आणि हे मित्र होते सोबत. एक सांगतो आयुष्यात काय कमवू ना कमवू मित्र तर भाऊ कमवलेत जे आपलं कधी पण साथ देऊ शकतात. जे आपल्याला पाठीशी कधी उभे असतात. चांगले मित्र आहेत रे. म्हणजे असं सोपं तर नाही एवढी गोष्ट की एवढी चांगली पोरं भेटणं एवढी चांगली पोरं कमावणं. राज प्रणव आणखीन हा स्वप्नील आहे. प्रणव नाही भोसडीचा ते सोडा बट ठीक आहे. आणि आता हा बेलपाडा एक मेट्रो स्टेशन आहे. बट आपल्याला इकडे वरती जायचं नाही. मेट्रो जायचं नाही रे डायरेक्ट चालत. आणि त्यातली त्यात सकाळची हवा होती एवढी मज्जा आली ना त्याच्या मायला. पण एक विषय झाला काय माहिती आहे का आजचीच गच्ची टाकी दो इथून पुढे पळणार ना किती मीटर राहिले सांगा आता 550. बघा यार सगळी व्यायाम फॅम करतात सगळी भेंचत. आता जर जो पळत नाही तो रंडवा भेंचत थांबायचं ना 10 मिनिटं थांबायचं नाही भेंचत थांबायचं नाही पण बघा पोरं पळतात भाई. राज लगा हे कुठं आलं की चालूच केलं की व्हिडिओ बंद कर तुला बोलायचं आहे म्हणून. कारण व्हिडिओ तर शिवाय देऊ शकत नाही ना. मग काय राव बोलले तुला सांगितले कधीला का अर्धा झाला का लेट झाला आहे कधी येऊन बसलो आहे आम्ही लागा काय चाललं आहे तुझं कधी बसून सनसेट बघायचा आहे गप्पाला का तुम्ही लागा असे म्हणायला लागले असं तसं. बट ठीक आहे कारण बहुचूक आपली पण होती. मला असं वाटतं की आपली चूक असल्यावर आपण मान्यच केली पाहिजे. त्यामुळे मी ऐकून घेतलं आणि मग नंतर मग वय बघा ना कशी मजा केली. घेऊन आला कॅम्पिंग करायला. चलो कॅम्पिंग करा. तंबू मार तंबू. आकाशने हिल काय आणलंय अरे याला नाही याला काय अडचण अरे हा याला ओळखलं का नाही तर मी भाई चष्मा काढ 2 मिनिटं. हा आता ओळखलं नसतंय कसा अरे आणि मग तिथनं जी खेळता चालू झाली ह्याची खेळ त्याची खेळ ह्याला ह्याचे ओपन त्याचे ओपन त्याच्या आयला इतकी मजा केली. बघ हा राज तर असला भारी बोलायचं पण आता कसं आहे दाखवत नाही तो लिमिटेशन आहेत काय भारी बोलायचे एकमेकांना बाबा नाद खुळा एक नंबर. एडिट करू नकोस एडिट करू मग हात पाठ टाक. थँक्यू ब्रो. तेवढं जोरचा चिप्स मध्ये आणि काय राव वातावरण होतं सकाळी एकदम नातखोळा. त्याच्या आईला इतकी भारी मित्र इतकं भारी नातखोळा वातावरण. मग काय केलं जवळ हे अध्यक्ष हे कसं बघा हसतंय भिजतंय काय ना मस्त बाई मजा चालू होती एकमेकांची खेचत उपणत मक्कर मजा केली. त्यातून पण प्रथमेश सोबत होता राज होता पोजवर भॉय मजा केली खूप मजा केली. आणखीन पण ट्रेकमध्ये चालूच काय होतं जस्ट आणखीन पण खूप लोक होते. बट आम्ही जे होतो ना 5-6 जण होतो. निसर्ग होता आणखीन भाई हे पण लोक होते. मजा केली भरपूर मजा केली सकाळी. आणि पेपरच्या तणावामुळे खूप टेन्शनमध्ये होतो ना त्याच्यामुळं खूप दिवसातनं टाईम भेटला. आणि हा बघा अरे बापरे एक जण असा होता जो आला नव्हता म्हणजे सांगून आला नव्हता. त्याची इतकी फोनवर बेकार खेचली ना तो इथनं पुढं मला नाही वाटत की आमच्यासोबत ट्रॅकचा प्लॅन करेल. च्या गावात तो बोलला असेल की ह्यांनी फोन का केला. मी फोन केला तर केला मी का उचलला फोन. जे इतके बेकार बोलले ना त्याला बाप रे बाप. एकदा डेमो ऐकत तुम्हाला थांबा फक्त.
तुझ्या आईचं गाणं करता लावून बघितलं ना कसं आहे. अरे बाबा त्याला एवढं बोलले ना, त्याला बोललं पण पाहिजे भाई. कारण मग मला एक कळत नाही की जर तुम्ही येऊ शकत नाही तर प्लॅन का करता पहिली गोष्ट, आणि प्लॅन करता ते करता नंतर येत नाही, मग हे चुकीचं आहे ना भाई. त्यामुळे बोललं पाहिजे. काय बोललो त्याला. मग आणखीन तिकडे पण कार फिर पण जात होत्या. माझ्याच बघा साईडून एक कार आली आणि त्याच्यासाठी पोरं. आता बघा मग काय ते लोक गेले पुढं. ह्याला हे त्याला पैसे देतात. ट्रॅक म्हणले ट्रॅक आहे, गाडी घेऊन आलेत. बाप रे बाप म्हटलं चला जाऊ द्या म्हटलं. मस्तपैकी मस्ती बिस्ती करत होते. आणि आमच्या ग्रुपमध्ये असे 1-2 मेंबर पण आहेत जे एकदम परमार्थ लेवलचे आहेत भाई. एकदम असे नाही का ज्ञानूसंत. त्यातलाच एक प्रथमेश. बाप रे बाप. नाही खरंच कॅरेक्टर भाईचं म्हणजे पोरगा आहे नाही का. प्रत्येक वेळी आम्हाला सांगतो अरे असं नका करू, शिवाय देत जाऊ नका, हे ते गोष्टी. बट ठीक आहे भाई, थोडंफार चालतं. त्यामुळं ह्याला फोनवर आणखीन बोलत आहेत बाबा. याची इतकी घेतली भाई. नंतर ह्यानं फोनच नाही उचलला 10 वेळा. यायला म्हणलं असेल ह्यांच्याकडे कुठे येऊन फसलो. काय निसर्ग एकदम पुढे चालत होता आणि काय ह्यांच्या दोघांची मस्ती चालू होती. हे बघा नाही मस्ती नाही थांबणार भाई. काही पण होते, मस्ती थांबणार नाही. इकडे काय राव, इकडे मस्त डोंगर भिंगर होता. इकडे एकामेकांसोबत मजा बिजा चाललं होतं सगळं पोरं पुढं. आणि म्हणजे मस्त वातावरण होतं. खूप दिवस झाले एक्झामचं प्रेशरमुळे त्याच्या आयला डोक्याचा भोसडा झाला होता लिटरली. आणि त्यामुळे कुठेतरी काहीतरी फ्रेश गोष्टी पाहिजे होत्या. त्यामुळे बोललो चला करा ट्रॅकचं प्लॅन. आले 4-5 जण मस्तपैकी फिरायला गेलो. मजा केली, खूप मजा केली बघा खरं सांगतो. आणि मला असं वाटतं की प्रत्येक जणांनी एकदा तरी महिन्यातनं म्हणा किंवा 4 महिन्यातनं म्हणा नियोजन केलं पाहिजे हो. कारण कसं आहे माहिती का, रोज घरात बसून त्याच गोष्टी करून मजा येत नाही जी फिरण्यात येते. काय यार दोन क्वेश्चन गेले हा यार ते पण आहे. काही किती काय झालं भाई. आता बघ आता इको होतं बघ. आम्ही आवाज करतो इको इको बघायचा तुम्हाला. भुयारात होतो ना. इको होतोय थांबा. रिक्षा पण नाही इकडे म्हणजे. अरे रस्ता नाही का राजूची गांड वाव. कडे लोट करायला पाहिजे इथून. तो मरेल का. नाही तेच पडेल तो नाल्यात. मस्त आहे रे. हा कधी धबधबा दिसतो खालच्या लोकांना. हा ना साप हाय. सापाच्या आजी काकू सगळे फक्त दिसले नाही पाहिजे. त्याच्यावरती काय दिसले नाही पाहिजे. ते थोडे चालफान कर रे. मस्त आहे रे. आपल्या पाठीमागे चल पुढे. चांगली माहिती जास्त गाडीचे लोक. नाही मराठीत बोल. टुडे आय मराठी प्रिपेअर्ड फॉर. नाही रे भाई, फॉरेनर मराठी. हो तुम्ही भार खावा बघितलं. आजची गच्ची टाकी जे बोलतोय. पुरी कच्ची. अरे तू रूल नाही. काय बोललो तुम्ही आता. आजची गच्ची टाकी जो बोललेला आता. अच्छा हा म्हणजे ह्याची गाणी लागली आता. पळत चला. आता बदलावा कसा घेतो. मला असं वाटतं की आयुष्यात ज्ञान द्यायला तर सगळी दुनिया आहे, पण मित्र असा एक असतो ज्याच्यासोबत आपण काही बोलू शकतो नाही का, ज्याच्याकडे आपले सगळे गुन्हे माफ होतात आणि तो आपल्या प्रत्येक चुकामध्ये आपल्यासोबत उभा असतो. आणि मैत्रीत कधीच कमीपणा किंवा काय म्हणू नका, कारण मित्र असतात. कसं असतं माहिती आहे का दादांनो, पहिली गोष्ट म्हणजे चांगले मित्र आणि जेव्हा भावाचे मित्र भेटणं खूप अवघड आहे. डोरेमॉन गॅजेट निकालो. हे गॅजेट आहे. हे गॅजेट नाही, भलतंच काय आहे. प्रथमेश रात्र तुला घेऊन जा म्हटलं खाली. गेला तिकडे. ए बघ आला काय रिवर्स आला. सूर्य आला बघ. हे बाटल्या आणायला पाहिजे आपण येताना. येड्या ते सोड. वॉटरफॉलला थोडं वरतून खाली यायचं.
जाऊ पुरावरती जायचं आपल्या 12 पर्यंत काम आहे. अरे 12 2 3 बघा रे बघा पळते ते लोक लका तू सुधार बघ जरा सकाळ सकाळ काय मस्तपैकी या पॉईंटवर आम्ही सनराईज एन्जॉय केला मित्रांसोबत आणि मजा आली. आणि हा पॉईंट बघा म्हणजे दिल खुश हो गया भाई लिटरली. असे मित्र असल्यावर तुम्हाला एक ह्यांच्यावरती गाणं सुचलं. गाणं फक्त ऐका आणि कसं वाटतं नक्की सांगा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा हो वाट चुक ते रस्त्याने डायरेक्ट असं फिरून जावं लागेल. बघ आहे का हा चला वर तिकडे 2 मिनिटं. तर ह्याला म्हटलं दाद्या पोच दे तर ह्यो बघा भाऊ हे बा हे आलं मध्ये. अरे कधी तर सुधरा रे कधी तर सुधरा. तोपर्यंत ह्याला म्हणलं बरं जाऊ दे भाऊ मी तिकडे जातो आता तू पोच दे. तर ह्यो म्हणतो मी शाहरुख खानचे पोच देणार. अर नाद करायचा ना. मी म्हणलं का तुला कसं काय ती. तर ह्यो बादशाह म्हणला शाहरुख खानला मीच शिकवलेला का काय सांगायला लागला तू नाद करतो का माझा. मी म्हणलं नाही नाही भाऊ. बरोबर ना. इकडे काय अरे गौरव बघून फोटो काढ. हा वा इकडे नाही का काय तिकडे हा चला कुठे पण चला. KFC आई काय बे हे बाबा हे काय सीन आहे. गाव तरी ना. अरे बाय मस्त आहे वरती गाव. येडा आहे का झाडवरती पण चांगलं गाव आहे. मारतं लवड्या ऐकल्यावर. वातावरण मस्त इकडे बघ ना काय नशीब आहे ह्यांचं ना. चारी सारे डोंगर हा 1600 मीटर नाद या बंद कर ना ते. आई लावतो माझ्याकडे मारते मग ढकलून दे. प्रथमेश पुढे पुढे आहे तुला काय पाहता तुम्ही. अरे बघता काय तुम्ही. अरे समोर रे दिसतंय का धुक्यामुळं. मग काय बरं झालं बरं झालं आलो या बसवत मस्त. पीस इफ यू वांट पीस देन कम हियर. मस्त आहे. वाव तुझ्या खाली किती वेळात पोचतो आम्हाला आवाज दे. तोपर्यंत आम्ही आणि वर जाता बघ साऊंड इको होतोय का. ब्लॉगला मजा आहे. जो पेला नाही वाचलं रे. हा ए डायलॉग कोणता पण बोल. राजांचं बोलायचं का महाराजांची एक घोषणा. जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. एक नंबर. अरे आवाज घुमतोय रे. छत्रपती शिवाजी महाराज की जय वंदे मातरम. हे घुमतोय बघ घुमतोय. ए गौरव ये लय भारी आहे. पीस आहे ना. ए दाद्या ए अख्या खाली यार तसं नको वेगळं वाटतंय. या ना खाली मजा आहे. भोसड्या जा मग. ये देखो दामन है इस पहाड़ी पे आए हैं हाँ और यहाँ पे हमारा दोस्त है जो आकाश तुम्हारे पीछे खड़ा है कैमरा हाँ। उसकी तरफ कर। अच्छा ये इसका ब्रेकअप हुआ था हाँ। तो यहाँ ये अपना जीव देने आया था 1 2 3 4 हम 5 लोगों ने और 6 हाँ। 5 लोगों ने बच्चा कर 6 लोगों ने बच्चा कर हाँ। इसको बच्चा गाया हाँ। और उसने फिर गाना गाया हाँ। क्या गाना गाया पता है क्या आपको? हाँ नहीं नहीं पाकरा आजाद केलं
लिटरली सांगतो, वाटलं नव्हतं की एवढ्या भारी गोष्टी असतील, पण नातखोडं होतं राव. आणि इकडे काय खाली एवढी काय मोठी डरी फिरी नाही. खाली उतरलो होतो आम्ही, त्याच्या खाली पण दगडं बिगडे होती. फुल सेफ्टीसोबत सगळ्या गोष्टी होत्या. तुम्ही म्हणसाल लगेच काय गेलं कुठं पण कांडच करताय, तसं काय नाही भाऊ. प्रत्येक गोष्टीचा विचार करून प्रत्येक गोष्ट करतो, काय विषय नाही. मी असताना ह्यांच्याच काळजी विषय लवडू. हां थांब हां ओय मार लवडा नीट. आणि काय विषय माहिती आहे भाऊ, एक दोघं जण मला म्हणले ब्लॉगमध्ये शिवाय देऊ नका. मला काय वाटतं माहिती आहे दादा, हे आता आपण समजा मित्रांसोबत आहे, तर मित्रांसोबत मित्राप्रमाणे राहिलं पाहिजे रे. कुठं पण सिरियस राहून सगळ्या गोष्टी होत नसते त्या. एक बाकी एकाकी, एक अंत एकांत, एक अडके एकात, एक एकटा जगात. एक खिडकी एक वारा, एक चंद्र एक तारा, एक नजर एक वाट, एक एकटा एकटाच. ए परशा हा थांब सिरियसली जा. हा थांब रे थांब. आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी कहाणल्या, मनाचा पाळणा करू बांधून घे जरा झुला, डोळ्यात तूच साजणी सुखाचा स्पर्श तू. तिकडे मेट्रो स्टेशन आहे तिकडे काहीतरी, मला वाटतं त्यांच्याकडून बिल्डिंग नवीन आहे सगळं एक नंबर. तिकडे बघ पाणी पण आहे एक नंबर दिसतंय. वाव चलो भाऊ मला एक सांगायचं आहे की पोरं शिवाय देतात म्हणजे असं नसतं की ते फालतू असतात. काही लोक असे पण असतात की ती त्यांची लव्ह लँग्वेज असते, आणि खरंच पोरांमध्ये तसं असतंय भाऊ. आणि सीन काय माहिती आहे का, की आता बघा प्रथमेश म्हणजे एवढे पोरं हुशार आहेत ना आमच्या ग्रुपमधले, आणि हा राजपीज म्हणजे माणूस की नाही एक नंबर. हां बाकी माझ्यापेक्षा करतील बोलतील पिलतील, पण तसे भाऊ एक नंबर पोर स्वभाव. ये परशा चालियारची लंगड्याची ॲक्टिंग केली भाऊ ह्यानं चालू केली, मी एंड केली. नात करायचं नाही. हां आणि इकडं बघा, अहो नुसतं नात खुळा. निसर्ग ओ कमॉन दो कोण काढते शर्यत लावली, मग किती पण काय पण होऊ दे, किती पण नाडायचं, पण हरायचं कधीच नाही. माझा एक वस्तू आहे भाऊ जिंदगीतला. अरे राज बरोबर मारतोय का, घाण मस्ती करताय तुम्ही. सांग आता. अरे मनका डायरेक्ट खाली जायचा, मनक्यात प्रेशर येते. चलो उलटा करायला तू कहे तो जान दे तू. हा प्रथमेश
कोणी शिवाय देऊ नका कोणी पुढे जाऊन हे बघा पोर चला हे आपण एडिटिंग गाडी पाहिजे होती काय ना आता अरे 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 चला आपल्यासाठी थांबले होते का ते सगळे तुमच्याकडे थांबलो होतो जोरात बोल गाणं. गौरव तू बोल गाणं. कोणता बोल सांग ते कोणता बोलतो. तरी आज बघलं समर्थन द्यासाठी उपस्थित सर्व यांचं खेळाडूंचं. अरे तुझं ठेच लागली ती डायरेक्ट हे झाला अरे 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 काय करते बाई तू? अरे घरी जायची बांधली होती अरे बिना चपलीचं एवढे तसं नाही ते चप्पल दे त्याला. चल उचला बॅगेत टाका. तर माझी चप्पल जर बॅगेत टाकायचं मग का बघतो ते नाही. घातले नाही मग काय प्रॉब्लेम बिना चपलच गेला तरी काय ते काढून घे 10,000 रुपये मी आयडिया केली बघ ना तोंडात लॉलीपॉप घेऊ कसं बोलतो. सोड फेकून दे आयडिया भारी अशी शूज घाल काय प्रॉब्लेम तुला अरे हे बघा हे बघा घालून चालेल ना हे बघा हा आमचा प्रथमेश जुगाड करतोय कसं बांधलंय. अरे चालताना निघालते नाही ना पप्पा बोलत नाही. अरे सॉक्स राहू दे ना खडी टोचणार नाही सॉक्स राहू दे ऐकत नाही मोठ्याला माणसांचं. मोठ्याल्या माणसांचं तू पाय टाकतात पाहिजे तू टाक राजू पाहिजे तू टाका. त्याला म्हणलं हो भाऊ तू पहिला टाक. अरे यार मिशन अनसक्सेसफुल. अरे तुम्हाला टाकता येत नाही रे झाट्यांनो तुम्हाला टाकता काढ 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 ना काढ तू काढ सिनेमॅटिक चाललंय का जवळ करतोय काय अरे बस कर यार आता सिनेमॅटिक करायचं होतं ना मी करतो रे मी एडिट करतो एडिट सिनेमॅटिक बघ ना मी करतो एडिट बरोबर तू काढ कुणाड पिझ्झा कुणाड पिझ्झा नाही होय सोड. मी थोडी जमीन पण दाखवतोय लोकांना. काय अरे पाणी पण लावा ते खराब ते हे असेल ते अरे वरनं मुतल्याला खाली आले बॅटरी पाणी बॅटरी काय तर चांगलं बोलत जावा रे गौरव तू कंटेंट साठी हसवतोयस का कशासाठी अजून नाही खरं ते असं येतं ते असं पाय वाकडं करून पडशा अरे ते मला माहिती पिक्चर बघितलंय मी निसर्ग चल 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 थोडं वर आता उलटा पाड निसर्ग बघ तुझा नाही वजन वाटते 50-60 किलो असेल
ही असते भाऊ पोरांची दोस्ती. आम्ही नक्कीच पैशांनी कमी पडेल, पण जेव्हा वेळ येईल ना तेव्हा आम्ही एकामेकांसाठी कुठे पण उभं असू. आणि भाऊ ह्याच्यासाठीच असतात मित्र, आणि हेच असे मित्र मी खूप कम आणेल भाऊ. अरे रांडा केला माझ्या मुलाला. काय करताय तुम्ही? लाईट पडतोय. दिसतच नाही तिथून काय नंबरचा आहे. दिसत नाही दिसतच नाही मला काय ब्लर ब्लर दिसतो. दिसते का मी काय म्हणतो राजू राजू हा राजू काय राहू दे पक्ष्यांची घर लावड्या पक्ष्यांची घर काय होणार नाहीये. थांबा 5 मिनिट. काय ते शासला काय खरं नाही. तू काय लागला त्यातला काय बघ जात रिॲक्शन काय छाट्यानं काय करतो लागलं का? भाऊला थोडं लागलं होतं. मग हे म्हणत चला उचलून घेऊ चौघाने, पण काय हे उचलून द्याय ना त्याला म्हणतो यार उचलतो पण नको म्हणा राहू दे चालतो म्हणतो. तर जाता जाताच आम्ही चाललो होतो खाली. मग मला एक जण दिसला जो एकटाच बसला होता. मग आकाशला म्हणलं आकाश कॅमेरा जरा त्याच्यापाशी दाखव. तर मला असं वाटतं की भाऊ आयुष्यात जो माणूस एकटा राहतो ना एकटा म्हणजे नक्कीच सोपं तर नाही, पण जो एकटा राहतो ना तो खूप मजबूत असतो. तो खूप मजबूत बनतो भावानं ध्यानात ठेवा. आणि हे खरं आहे, हवं तर तुम्ही एक्सपिरियन्स करा. पोराला लागलं फर्स्ट एड लागतो पडला बिचारा. फर्स्ट एड घेऊन फिरतात. मग बॅगेत पण तो क्रीम पडलेला राहतो, अजून वापरला नाहीये. म्हणतो कोणाचं डोकं फुटल्यावर लागू, पण हे पण डोकं फोडत नाहीये. राज चल 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 राज लागले असते बघू. नाही कॉलेजची ट्रिप हा एरिया फिरलोय पहिला. वाव. हे नजारा खूबसूरत करना कॅमेरा. मला दाखवायचं काय सिन्सिअर बॉय आमचा ट्रिप एकदम सिन्सिअर बॉय, चॉकलेट बॉय. अजून निर्मळकडे चला आपण तिघं सांग. मला पण द्या. हे बघ कुठे आहेत आता बोल. हॅलो गाईज. बाई बाई आणि बॉयची देर आर अनदर ट्रिप विथ अस. हे पण लॉगर आहे, हे वेगळे ते वेगळे. असं आहे का? काय बोलतो ते विचारतो नाही रे त्यांचंच आहेत. देर इज आपण बोललो इंग्लिश. देर इज अनदर ट्रिप विथ अस बट दॅट इज अनादर. कोणाचा आधार अनादर करतो तू.
नाही सॉरी देर इज अनदर ट्रिप ग्रुप विथ अस असं बरोबर ना. मराठी बोल ना भाऊ. अच्छा आपल्यासोबत आणखीन एक ट्रिप मेंबर आहेत. ते कोण आहेत काय माहिती नाही. निसर्गाला माहिती आहे. निसर्ग आलं यार चल. निसर्ग आता पुढे कुठं मेट्रो वरती जायचं का लगेच. मी तर किती वेळापासून कोणता त्यांची वाट बघत नाही थांब. 2 सप्टेंबर प्रवेश बंद आहे. चलो आता काय फायनली डिसेंबर चालू आहे ना. एंड ऑफ द ट्रिप. थांब ना त्यांची वाट बघत थांब. येस गाईस द ट्रिप हॅज एंडेड. थांब ना थांब. साढ़े 10 झालं बरोबर. 10.5 किलोमीटर. होय का. बैठो चलो आ जाओ बैठ कुठं आता पकडा याला. चला पकडा. तू तर स्नॅप काढले त्याला पाठवू. पाणी दे रे. पाणी आहे हे पान दे का इथे आता प्रथमेशला चालेल ना बाबा. ए अरे पाय दुखतोय पहिले. लागतंय का. इथं आलं 350 रुपये दंड हा? आहे. 350. काय उलटा काढतो का. फर्स्ट टाइम इन मेट्रो. आली आहे बा. ए मागं बघ लेडीज आहे चालवायला. सिक्युरिटी काय मिळतं. देऊ द्या ना. जास्त गर्दी इथं. खरंच. आणि इकडेच पुढे मेट्रोमधून चाललो होतो आम्ही आणि इकडेच पुढे पण एक लोकल थांबली होती. आज मेगा ब्लॉक होता ना त्याच्यामुळं लोकल जाग्यावरती उभं होते खूप. आणि एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला. कधीच लोकांच्या 15 सेकंदच्या रीलवरून किंवा 30 मिनिटाच्या ब्लॉगवरून तुम्ही त्याला जज नाही करू शकत. म्हणजे खोटं सांगत नाही. अशा गोष्टी पण काही लोक करतात की दिखावा. आणि मला असं वाटतं की दिखावा करू नये. आपण जे आहे ते रिअल दाखव. कारण कसं आहे माहिती आहे का, जास्त दिवस दिखावा बिखावा काय टिकत नसते. जे आहे ते भाऊ रिअल दाखवा. त्याने कंटेंट तुम्ही बनवा. लोकांना आवडलं विषय संपला. जर नाही आवडलं बंद बनवायचं. पण जर तुम्ही नाटक करत असाल ना तर ते खूप चुकीचं आहे. आणि आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे केलं नाही एक ब्लॉगमध्ये पोरं काही जण खूप काही गोष्टी अशा करतात ज्या करू नयेत. म्हणजे चांगल्या नसतात त्या गोष्टी. पण असं सीन नसतो की त्यांच्या गोष्टी म्हणजे ते लोक रोज करतात किंवा लाईक आता मीच कसं एक दोन शिव्या तोंडातून जाते. पण असा नसतो विषय की लाईक मी भाई शिव्या देतो किंवा म्हणजे खूप लोक जज करतात. ब्लॉगचं पण ब्लॉग काढायला पाहिजे आपण. ब्लॉगचा ब्लॉग गुड. इतकी काही कुठे जायचं तुला. वाव. काम गर्दी जाऊ दे. एवढं कुठे नोकरी जायचं नाही. हे लास्ट स्टॉप आहे का रे. कसं काय चालू होती त्याला. होय का. तो यार हे काय आहे. ट्रेनमध्ये चढताना आणि उतरताना
दोघं जाऊ शकतो. हे दोघांनी काढा. संपवला काय ठेवत नाही आपण. आणि भाऊ फायनली नेहरू स्टेशनला आलो आणि व्यवस्थितरित्या सगळी ट्रिप वगैरे झाली. 11-12 वाजेपर्यंतच आम्ही घरी आलो होतो आणि खूप मजा आली. अनएक्सपेक्टेड होती. म्हणजे वाटलं नव्हतं की एवढी मजा करू शकेल, पण स्ट्रेस वगैरे सगळं दूर झाला मित्रांसोबत. माझी गाण लागली खालून बाहेर तुमची कायम राहू. मला माहिती नाही म्हणून मी खूप खाली आजपर्यंत आणि आशा करतो की तुम्ही माझ्या सोबत असेच कायम राहाल. आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय ऑल ब्लॉग. नक्कीच भाऊ लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.